तुला खायचं आलू बोंडा खायचं तुला तुला खायचा दादू. हा दादूला आलू मस्त झाले पा मंडळी, एकदम असे भारी. रामकृष्ण हरी मंडळी. पहा छोटे छोटे जे आपल्याला बटाटे उरले होते ना, तर आता मी काय करणार आहे, याचं पण काहीतरी बनवणार आहे. तर त्यासाठी पहा इकडे शेगडी पण पेट, इकडे पाहता हे मस्तपैकी मी एका छोट्या पातल्यात हे पण उकडायला घालणार आहे. पूर्ण छोटे बटाटे पण उकडायला घातलेले. बटाटे उकडलेले आहेत मस्त ना, आता निथळा ठेवले आहेत. त्या पहा किती छान असे उलेपर्यंत उकडलेले आहेत, थंड झालेत. तर आता ह्याची यापाशी साल काढून घेणार आहे मी पूर्ण बटाट्याची साल काढून झालेली. आणि ह्या पहा थोडेसे काय लाल पिवळसर झालेले आहेत काही, तर काय हरकत नाही. चला तर आता ह्याचं साल काढून झाली, तर आता हे काय करायचं, असं भुगा करायचा. हां त्या पद्धतीनं असं भुगा करायचं. हे पूर्ण बटाटा चांगले शिजल्यामुळं हे पटकन असं एकदम असं भुगा व्हायला बारीक. ह्या पहा असं काही बटाटा उकडून मी चांगलं असं हातानं चुरून ठेवून दिलेलं आहे झाकून. याच्या अगोदर मी अशी एक फोडणी करणार आहे. त्यासाठी मी थोडीशी शेंगदाणे घेतले, छोटी अर्धी वाटी. तर पहिल्यांदा शेंगदाणे थोडंसं भरड कुटून घेणार आहे खलबत्यामध्ये. दाणे पण भरड कुटून झालेले. तर चला तर आपण काय करणार, मस्त पिटवलेले आणि लोखंडाचा पॅन आहे ना भांडत, याच्यात मी बनवणार आहे. तेल पण मस्त गरम झालेले, याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी पण छान फुललेली. तर जिरं घालायचं. मी थोडासा लसूण कुटून टाकलेले. त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा. कांदा छान टाकून घ्यायचा. तर 3 ते 4 हिरवी मिरचीचे बारीक करून तुकडे पण आपण टाकलेले याच्यामध्ये. थोडंसं कढीपत्त्याचे 3-4 पानं घालायचे. थोडासा पुदिना आणि याच्यामध्ये अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि हे जे आपण भरड शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ना, तर हे घालायचं. तुम्ही नाही घातला चालते, घातला चालते. आणि कांदा पण आवडीनुसार, तुम्ही आवडला तर टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. थोडीशी हळद घालणार एक अर्धा चमचा छोटा. थोडीशी धना पावडर एक छोटा अर्धा चमचा. आणि थोडीशी चिली फ्लेक्स घरी तयार केलेली. थोडंसं काळं तिखट पण, कारण काळं तिखट याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, कारण लाल तिखट, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तिन्हीचा पण फ्लेवर छान येतो. चव म्हणून मी तिन्ही पण थोडं वापरलेले. थोडंसं हिंग पण घालायचं आणि छानपैकी आपण हे परतून घ्यायचं. वरून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. नाही का, हे छानपैकी असं एक 3-4 मिनिट छानपैकी असं परतून झालेले. तर आता आपण तयार झाली फोडणी. आता फोडणी खाली उतरून घ्यायची आणि हिला चांगलं थंड करून घ्यायचं. तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण इकडे काय केलेलं, एका पातेल्यात बेसन पीठ घेतलेले. आपलं घरगुती कुठलंही बेसन चालतंय, विकतचं चालतंय, घरचं चालतंय. तर एक छोट्या 1-2-3 वाट्याचा अंदाज घेतला. याला काय मोजून मापून नाही, काही नाही. आणि बेसन पीठ असं एकदम चांगलं चाळून घेतलेलं, एकदम बारीक, थोडं पण मोठं नाही पाहिजे, एकदम असं सोजीची चाळून घेतलेले. तर यामध्ये मी काय करणार आहे, आता थोडीशी हळद घालणार आहे कलर छान येण्यासाठी वड्याला. आणि त्यानंतर थोडंसं शेंदी मीठ घालणार आहे. आणि आता हे काय कर, थोडं पाणी टाकून हे मिश्रण करायचं. याचं थोडं पाणी टाकून चांगलं मिश्रण केलेले. तर आता याच्यात काय केलेलं मी, हे आपला खायचा सोडा असतो घरी स्वयंपाकात वापरायचा, तर हे थोडासा सोडा घालायचा आणि थोडंसं वरून पाणी घालायचं. त्या पाहिजे सोडा घातलेला आहे. तर आता काय करायचं, हे असं एक 4-5 मिनटं असं एकसारखं पीठ फेटायचं. कारण असं जर फेटत राहिलं ना, तर पिठात कसा हलकेपणा येतो. आणि हलकेपणा आलं की मग हे कसं होते, आलू बोंडा छानपैकी फुलतो. तर ह्या असं एकसारखं
ह्या 4-5 मिनिट झाले बा, ह्या छानपैकी असं पिठाचा हलकेपणा येतो पिठाला ह्या मस्त. तर चला आता ते एका बाजूला ठेवून देऊ थोडंसं 5 मिनिट. तर पहा इकडं मी हे जे बटाटा भुगा करून ठेवलं ना, त्यात हे जे तुम्ही मिश्रण तर पाहिलेच आहे. तर आता हे मिश्रण एकदम थंडगार झालेले आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण ना एकदम थंड झाले ना, तर आता ह्या पाहिजे याच्यामध्ये असं. आता ह्याला कोणी कोणी काय करतं, हे जे बटाटा आहे ना तर हे डायरेक्ट ह्या फोडणीमध्ये परतून घेतं मग थंड करते. तर मी तसं नाही केलेलं, मी डायरेक्ट ह्या उकळलेल्या बटाट्याच्या भुग्यामध्ये हे फोडणी करून असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या पा सगळं असं चांगलं एकजीव करून घ्यायचं असं. तर पाय मस्त सगळे एकजीव झालेले हे मिक्स करून. तर आता याचे काय करायचे, असे छोटे छोटेसे असे बॉल करायचे, लहान मोठे कसे करायचे आपल्या ह्यानं, चपटे करा गोल करा कसे करा आपल्या ह्यानं. तर ह्या पा मी गोल करायले ह्या पा अशा साईजचे एकसारखे बॉल मी करून ठेवणार आहे अगोदर. ह्या पा असे एकसारखे करून ठेवलेले. तर मी एकसारखे एवढे ताटभर करून ठेवणार आहे, नंतर मग तळायला सुरुवात करणार आहे. पाय इतके बॉल तयार केलेले आहेत गोल. तर आता राहिलेले एवढे तळायचे झालं पुन्हा हे करून ठेवू. आणि इकडं पा मी तेल पण ठेवलेलं आहे. त्या पा तेल पण मस्त गरम झालेले, तेल थोडं जास्त तडतड करत ह्या पा मस्त झालेले. तर आता काय करायचं, आता हे जे आहेत ना हे तर तुम्ही चमच्याने टाकू शकता, हात नसल भरवायचं तर. तर ह्या पा हे आणि हे जे ह्या पा जास्त हे पीठ कसं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. ह्या पा असं ह्या गोल बॉलला कसं पीठ लागावं अशा ह्याच्यात करायचं. तर चला आता मी याच्यात सोडते. पहा पहिलाच घाणा एकदम असा भारी झालेला आहे. तर पहा मंडळी, पहिलाच घाणा एकदम भारी झालेला आहे. पहा बिलकुल असं तेल धरलं नाही काय नाही आलू गोंड्यानं. ह्या पहा मस्त झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने हे आता मी बाकीचे पण घेणार आहे सोडून. तुला खायचं आलू गोंडा खायचं तुला? तुला खायचा दादू? हां दादूला आलू. मस्त झाले पा मंडळी एकदम असे भारी. तर मंडळी पहा झाले आलू गोंडे तयार. तर पाहता हे सॉस संग खा, पुन्हा नाहीतर कशाची कोथिंबीरची खोबऱ्याची शेंगदाण्याची कशाची बी आंबट चटणीसोबत खा, किंवा असा नुसता खा, एकदम भारी असा झालेला आहे. तर तुम्हाला एक फोडून पण दाखवते. हे पहा एकदम भारी असा झालेला आहे. आणि चला मुलं चिप्सला आणले होते आलू, तर छोटे छोटे उरलेचा मुलं काय करावं याचा आलू बोंडा केला तर एकदम असं मस्तपैकी झालेला आहे. आणि एकदम साध्या आणि सोप्या घरातल्या साहित्यात केलेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं करून बघा ना, आवडल्यास आम्हाला जरूर जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.